नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या पुन्हा एक बार आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। आपल्या फार्मवर मित्रांनो जेवढा काही बकऱ्याची डिलिव्हरी झालेली आहे, जनलेल्या बकऱ्या आता सगळे मित्रांनो दूध पाजण्यासाठी त्यांच्या पिल्ल्यासाठी आता सोडणार आहोत। बघा आता सगळ्या बकऱ्या आतमध्ये आहे आणि त्यांचे पिल्ले तिकडे आहे। तर चला सर्व एक एक बकरा सोडू आपण। चलो बाई एक निघलेली आहे बघा। आता जेवढं काही पिल्ले जायचे आहे मित्रांनो ते बकऱ्या निघत आहे बघा, सगळ्या बकऱ्या। चला चला बघा आता लिलडी बघा आपलं दूध काढून झालेलं आहे, इथं बांधलेलं आहे। चला हो तर बघा आता सगळ्या बकऱ्या मित्रांनो निघलेल्या आहे या ठिकाणी, सगळ्या बाहेर तिकडे गेलेल्या आहे आणि हे सुद्धा आलेले आहे बघा। बघा तर 14 बकऱ्याची मित्रांनो डिलिव्हरी झालेली आहे बघा। इथं लावून घेऊ तर सगळ्या बकऱ्या इकडे आलेल्या आहे बघा। आता सगळ्या बकऱ्या इथं जमा झालेल्या आहे जेवढ्या काही। आता या दावणीवर मित्रांनो सगळ्या बकऱ्या एकसाथ बांधायच्या आणि यामध्ये सगळे पिल्ले कोंडलेले आहे, ते सगळे पिल्ले मित्रांनो इकडे सोडायचे छानपैकी। चला मग आता सगळ्यांना बांधून घे। तर बघा आता सगळ्या बकऱ्या मित्रांनो एका लाईनीसहित बांधलेल्या आहे आणि जे एक एक पिल्ले आले ते सगळ्या मोकळ्या आहे। हे झालं ते झालं, तर काही मोकळ्या आहे तर काही बांधल्या, काही तिकडं सुद्धा आहे। तर चला आता याचे मित्रांनो सगळे पिल्ले सोडू। या बकरीची इथं सोडलेलं आहे बघा, तिचं पण। चला बघा आता सगळे पिल्ले सुद्धा सोडलेले आहे आणि काही पिल्ले तर काही पित आहे बघा। इकडे सुद्धा आहे, जेवढ्या मोठ्या मोठ्या सगळ्या बांधलेल्या आहे आणि बाकी इकडे मोकळ्या आहे। 2-3 बकऱ्या झालं आणि हे झालं बघा। तर बघा आता सकाळचा वेळ आहे आणि सगळ्या बकऱ्यासुद्धा दूध पिऊन झालेले आहे आणि बघा तुमच्या समोर जेवढ्या बकऱ्या दिसत आहे त्या सगळ्या बकऱ्याची मित्रांनो डिलिव्हरी झालेली आहे। तुम्ही आता बकऱ्यासुद्धा पाहिलेले आहे आणि कशी पिल्ले आणि कशी पाळले ते सुद्धा बघितले। तर एकूण पिल्ले किती झाले आणि बकऱ्याची डिलिव्हरी किती झाली तर चला ते सांगतो। तर 14 बकऱ्याची डिलिव्हरी झालेली आहे मित्रांनो आणि 14 बकऱ्याचे एकूण 24 पिल्ले झालेले आहे। माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे सगळं। तर या ठिकाणी फक्त 12 बकऱ्या आहे, जेवढ्या दूध पिणार आहे 12 बकऱ्या आहे आणि 12 बकऱ्याचे त्यांचे 20 पिल्ले आहे। जे 4 पिल्ले आहे ते या कोट्यामध्ये आहे बघा, या कोट्यामध्ये। आणि जे 12 बकऱ्या आता 2 बकऱ्या जे उरल्या त्याच्यापैकी एक बकरी तुम्हाला दाखवतो चला। ते बकरी आता इथं बसून आहे, ते पिल्लेला दूध पाजत नाही बघा। हा बघा ही जी बकरी आहे मित्रांनो, ही बकरी बिमार पडली होती जेव्हा जनली होती तेव्हा 3 पिल्ले दिले होते आणि 3 पिल्लेच्यापैकी एक पिल्लू मेलं होतं पोटात, त्यामुळं पोटामध्ये विष बनलं आणि मग बकरी खूप बिमार पडली होती, त्यामुळं बकरीचं दूध आटलं आणि पिल्लेसुद्धा पिणं सोडून दिलं। आणि जी दुसरी बकरी होती ती मेलेली आहे, तिलासुद्धा असंच झालं होतं पोटात विष, पण ते रात्रीला झालं होतं आम्हाला कळलं नाही, त्यामुळे ती बकरी रात्रीला मेली। आणि त्याचे जे 4 पिल्ले आहेत ते याच्यामध्ये आहेत, त्यांनासुद्धा आपण बॉटलीनं दूध पाजतो। चला ते कसं पाजतात ते सांगतो। आता बघितलं तुम्ही तसं आपण निप्पलनं स्टँड केलेलं आहे, तर तसे ते 4 पिल्ले पिते आणि ते 4 पिल्ले आहे मित्रांनो, त्याला 2 बकऱ्या नाही, एक बकरी आहे पण ते दूध पाजत नाही। तर अशा प्रकारे आपलं सर्व तुम्हाला दाखवलं मित्रांनो। आणि आपल्या जे 10 बकऱ्या होत्या मित्रांनो, म्हणजे एकूण आपल्या 14 बकऱ्या झाल्या, त्यापैकी 10 बकऱ्यांना 2-2 पिल्ले दिले सगळ्यांना। पाठ बोकड्या, कोणी पाठ 2 पाटा, कोणी 2 बोकडे असे दिले। तर काही बकऱ्यांना मित्रांनो 1-1 पिल्लू दिलं। 4 बकऱ्या जे अशा आहे की त्यांना 1-1 पिल्लू दिलेलं आहे। हा बघा ही एक बकरी, ते बघ ती एक बकरी मागची आणि हा बा ही मागची सारखी। तर अशा 3-4 बकऱ्या आहे की त्यांनी 1-1 पिल्लू दिलेलं आहे। आणि हे बघा हे जे पिल्ले आहे त्याला मायना आहे। चला 4 पिल्ले आहे, 2-2-2 4। तर या 4 पिल्लेला मित्रांनो मायना आहे। आणि बघा आपल्या गाईचं दूध पित असते, गाईचं दूध पिऊनही सुद्धा तुम्ही बघा कशा उड्या मारते, हे बघा। बघा म्हणजे पोटसुद्धा छान भरते मित्रांनो आणि मस्त छान पिल्लंसुद्धा राहते। आणि ज्या बकऱ्याला समजा या बकरीला आणि या बकरीला मित्रांनो एकच दूध आहे, मस्टडीची बिमारी झाल्यामुळे एकच दूध आहे, तर त्या पिल्लेसुद्धा 2 पिल्ले दिले या दोन्ही बकरीनं।
एक पिल्लू मित्रांनो आपण बॉटलनं पाजतो आणि जे दुसरं पिल्लू आहे ते एक किसायचं पिते. आणि 2 पिल्लू पिऊन बघा दूध बकरीला बघू शकता पूर्ण दूध आलेलं आहे. हे एक पिल्लू आहे मित्रांनो तिचं, आणि ते तिकडं ते लाल गाठल्यावाला तिथं आहे ते एक पिल्लू. तर बघा 24 पिल्ले आहे मित्रांनो, आणि काही सगळे अर्धे जास्त पिल्ले काळेच आहे. बघा हे काळं हे काळं हे. तर असं ओळखणं जरा मुश्किल होतं म्हणून आम्ही बघा त्याच्या गळ्यामध्ये गाठले टाकलेले आहे. हे लालवालं या बकरीचं हे बघा अशी. तेव्हा मित्रांनो कुठं आपली पिल्ले ओळखता येते, नाही तर खूप मुश्किल जाते ओळखणं. आता एक महिना पिल्ल्याला होईपर्यंत तसं करायला लागते. मग आपोआप मित्रांनो पिल्ले त्याच्या मायला जाऊन पिते आणि त्याला माय ओळखीचे राहते. बघा आता सगळं बकऱ्याचं पिऊन झालेलं आहे, आणि थोडा वेळ 1 घंटा ठेवायचा मित्रांनो, आणि मग सगळं बकऱ्याला आपल्या शेडमध्ये टाकायचं छानपैकी. आणि पिल्ले मग इकडे खेळते, खेळून झाले की याच्यामध्ये पुन्हा आपल्या याच्यात जाते. तर हे होतं मित्रांनो आजचं आपलं सकाळची डिटेल माहिती आपल्या डिलेवरी बकऱ्याची. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तर असे नवीन नवीन व्हिडिओ मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला येतील. आणि सबस्क्राईब करून ठेवलं तर सर्वात पहिले तुम्हाला येतील. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.